मुळात हा प्रश्न पडतो की ज्यांनी हे सर्व पद भोगलेले हेच परत उमेदवार केवळ पैसा आहे त्यांच्याकडे म्हणून त्यांना उमेदवारी 20 वर्षापासून मी सर्वसामान्य लोकांमध्येच राहतो. कधी मोठी गाडी घेऊन काळ्या काचा वर करून काच खाली घेऊन काही मी लोकांशी बोलत नाही. मी मुळात सर्वसामान्य लोकांमध्ये राहतो तेव्हा मी ते प्रश्न स्वतः त्या पब्लिकमध्ये जाऊनच सोडवणार आहे. काही दिवसामध्येच राहता नगर परिषदचं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन येऊन ठेपलं आहे. यासाठी अनेक उमेदवारांनी नगरसेवक असेल नगराध्यक्ष पदासाठी कंबर कसले असल्याचं बघायला मिळतंय. मात्र या ज्या काही निवडणुका आहेत यामध्ये गावाचा विकास काय, नागरिकांच्या समस्या काय आहेत, नागरिकांना काय त्रास झालाय यावरती असणार आहे अशी देखील चर्चा या राहता शहरामध्ये नागरिकांकडून होताना आपल्याला बघायला मिळत. यासाठी माझ्यासोबत जे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवारासाठी ज्यांनी कंबर कसली आहेत माझे अहोरात्र राहत्या जनतेसाठी झडणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार सदपळ आहेत. ते आपण त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे या राहत्याबद्दल, नागरिकांबद्दल आणि या गावातला जो विकास आहे, समस्या आहेत याबद्दल त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुमचं न्यूज 17 मध्ये स्वागत करतो. की या राहता शहरामध्ये आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी कंबर कसले आहेत, नेमकं कोणते मुद्दे घेऊन आणि काय तुम्ही सांगाल याविषयी? राहता जे नगरपालिका असेल, जनता असेल, काय सांगाल गेल्या 5 वर्षाकडे बघता किंवा अनेक वर्षापासून गावाचा विकास आहे या सगळ्या गोष्टींकडे बघता कसं सांगा? नमस्कार, मी तुषार सदाफळ. येत्या राहता नगर परिषदेची इलेक्शन आता चालू झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल. राहता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक आजी माजी पदाधिकारी जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक झालेले आहेत. मला मुळात हा प्रश्न पडतो की ज्यांनी हे सर्व पद भोगलेले हेच परत उमेदवार केवळ पैसा आहे त्यांच्याकडे म्हणून त्यांना उमेदवारी, ज्यांनी पद भोगलेले आहेत आणि त्यांनी या गेल्या 7-8 वर्षामध्ये राहता नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठल्या ग्राउंडवर काय काम केलेलं आहे, कुठल्या वॉर्डामध्ये काय काम केलेलं आहे, हे मला मुळात हा प्रश्न पडलेला आहे. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला जो ह्या गोरगरिबांमध्ये राहतो त्याला का उमेदवारी नाही? का वर्षानुवर्ष फक्त ज्यांनी पद भोगलेली आहेत यांनाच परत इच्छा झाली का आपण परत नगराध्यक्ष व्हावं, नगरसेवक व्हावा? यांनी नेमकं केलं काय? पदावर असताना यांनी कामं काय केले आणि परत हेच इच्छुक झालेत? हा मूळ प्रश्न आहे. मुळात कोरोना काळापासून ग्राउंडवर उतरून जेव्हा कोणी कोणाकडच्या दारात जात नव्हतं, सर्व जनता गोरगरीब लोक घरात बसलेले होते, ज्यांची अक्षरशः अन्नधान्याचे प्रश्न पडलेले होते, तेव्हा हे सगळे जे चित्र आज जे फोटोवर, मीडियावर, पेपरमध्ये ज्यांचे आज फोटो लागले जात आहेत का बाबा हे इच्छुक आहेत, ते इच्छुक आहेत, केवळ आज ते जागे झाले. 15 दिवस झाले. निवडणूक लागल्यानंतर त्यांना अशी इच्छा तयार झाली का आपण नगराध्यक्ष होणार आणि गावाचा विकास करणार. अरे पण मुळात तुम्ही स्वतः आता पदाधिकारी आहेत, तुम्ही मुळात नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद सर्वांनी, माझी आजी सगळ्यांनी भोगलेले आहेत. मग तुम्ही कामं काय केले? मग आता ही जनता तुम्हाला परत कशी स्वीकारेल? आणि तुम्ही असं काय काम केलेलं आहे का परत तुम्ही इच्छुक झालेले आहेत? सर्व निधी सत्ता नसताना देखील राहतामध्ये नगरपालिकेची सत्ता विखे पाटलांच्या हातात नसताना देखील कोट्यवधी रुपयाची निधी सुजयदादा यांनी राहत्यासाठी मंजूर करून दिलेले आहे, परंतु ग्राउंड लेवलला सपोर्ट नाही. हे सर्व ज्येष्ठ लोक जे आज खुर्च्या धरून बसलेले आहेत यांनी येणाऱ्या नव्या पिढीला हे गाव कसं चालवायचं हे शिकवलं पाहिजे आणि आशीर्वाद रूपी यांनी ह्या सर्व युवकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे का बाबा न हे पुढं गाव असं चालवायचंय, असं समाजकार्य करावं लागतं. यांनी आशीर्वाद रूपी उभं राहिलं पाहिजे. यांचं आज कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम नाही, परंतु यांचे अजूनही ते मोह जायला तयार नाही, सत्तेचा मोह जायला तयार नाही. आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या जनतेशी 20 वर्षापासून जोडलेलो आहे. मी कुठल्याही प्रकारे कोणतेही पद भोगलेलं नाही. यांनी पद भोगून कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि माझ्याकडे कुठलंही पद नसताना अहोरात्र मी या जनतेसाठी झटलेलं आहे. रात्रंदिवस एक करून मी या गोरगरिबांसाठी, युवकांसाठी झटलेलं आहे, काम केलेलं आहे. तर माझी इच्छा आहे का मी एखाद्या चांगल्या पदावर जाऊन बसलो तर या गावाच्या विकासामध्ये सुजयदादा यांना कुठली तरी थोडी का होईना माझी मदत होईल आणि त्यांनी नक्कीच हा विचार करावा
आज ते पूर्णपणे मराठ्यांच्या पाठीशी इथून मागे उभे होते आणि आजही उभे राहतील अशी मी इच्छा प्रार्थना त्यांच्याकडे करतो. नक्कीच आपण जर बघितलं तर या राहत्याच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. आपण जर जर शहर प्रामुख्याने जर विचार केला तर कुठलेही प्रश्न नागरिकांचे सोडवले गेले आहेत. मात्र या सगळ्या गोष्टीवरती जर आता तुम्ही निवडणुकीला उभा राहत आहेत, कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे आणि काय तुम्ही नागरिकांना आवाहन करणार? मी नागरिकांना असं आवाहन करणार आहे की 7-8 वर्षामध्ये कोण तुमच्या दारामध्ये आलं? आता 15 दिवस झाले, सगळे दारोदारी दिवाळीचं फराळ वाटू राहिले, कोण काय करू राहिलं, कोण लग्नामध्ये माईक हातात घेऊन बळजबरीने हे करत. हे काही कामाचं नाही. मूळ प्रश्न बाजूला राहिलेले, हा सगळा देखावा आहे नगरपालिकेसाठी. आणि जे आज अध्यक्षपदासाठी जे नावं मी बघतोय हे चर्चेत येत आहे, आज हे उगून किती दिवस झाले यांना? हे 7-8 वर्ष कुठं झोपलेले होते का? आज हे 7-8 वर्षापासून ही जनता काय करू राहिली? मूळ प्रश्नच बाजूला आहे. हे सगळे प्रश्न विखे पाटील सोडवतायत. हे काम कोणाचं आहे? नगरसेवकांचं आहे, उपनगराध्यक्षांचं आहे, अध्यक्षांचं आहे. हे काम कोणाचे? ज्यांनी आज जे मोठमोठ्या पदावर जाऊन बसलेले लोक आहेत यांचे काम आहे ते. मुळात गावातल्या ज्या नागरिकांच्या गावाच्या ज्या काही समस्या आहेत, काय सांगायला समस्या नेमकं कोणकोणत्या समस्या आहेत का ज्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि नागरिकांना आश्वासन देणार? मूळ प्रश्न कसा आहे तर लोकांपर्यंत आज मुळात जे रस्ते आहेत, जे 4-4 वेळेस त्याचे टेंडर निघतात, 4-4 वेळेस ते रस्ते घडतात, गटरी घडतात. हे तुम्ही अजूनही बघा, ते ओव्हरफ्लो चाललेत गटरी. आज रस्त्यांची परिस्थिती बघा, पाण्याचे प्रश्न बघा. मूळ प्रश्नाशी जोडा ना तुम्ही. का बा आम्ही इथे ही गटर लाईन उभं राहून करून घेतली, 1-1 फुटाची 1.5 फुटाच्या नळ्या टाकून तुम्ही गटरी बनवल्या, डबल कुठं बळजबरीने अतिक्रमण कुठं काढले. तुम्ही हे सगळं गोरगरिबावर किती अन्याय झाला. हे 7-8 वर्षाचे पाठीमागचे व्हिडिओ काढा ना तुम्ही. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की आजही राहतेकरांना फिल्टर पाणी जे आहे ते दिलं जात नाही. कसं बघताय सगळ्या गोष्टी? आणि नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली पण मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र पिण्याचं पाणी जे आहे ते आजही 99% 97% नागरिक जे आहेत, गोरगरीब जनता आहे, ते पाणी विकत घेऊन पित आहे. बघा, तर नगरपालिकेला त्याच्यासाठी नगरसेवक पदावर पाहिजे. आता निवडणूक जवळजवळ 7-8 वर्षापासून झालेली नाही. मग तेच नगरसेवक जे आहेत जुने निवडून दिले, त्यांनी कुठल्याही प्रकारे पाण्याच्या प्रश्नावर काही काम केलेलं नाहीये. स्वतः काही काम केलं का? स्वतःच्या खिशातून काही काम केलं का? एखादा नुसता फवारणी, नगरपालिकेची फवारणी, डासाची फवारणी केली म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहून तो हाताची घडी घालून तो पाठीमागे पेतो म्हणून त्यांनी काय त्याच्या खिशातून ती फवारणी थोडी केलेली आहे. मूळ जे प्रश्न आहे पाण्याचे, त्या पाण्याचे प्लांट गावामध्ये बंद पडलेले आहेत. हे छोट्या गोष्टी आहे ज्या लोकांना त्याच महत्वाच्या आहेत. जिथे 1 रुपयात पाणी मिळतं, आज 10 रुपयात पाणी लोकांना गावात जाऊन आणावं लागू राहिलं, चिखलामध्ये चालावं लागू राहिलं, महिलांचे किती हाल आहेत. हे सर्व प्रश्न आहेत, बारीक प्रश्न आहेत. पण याचं लक्ष देण्याचं काम हे त्या वार्डातली त्या नगरसेवकाचं आहे. सर्व प्रश्नांना सुजय दादा काही उत्तर देऊ शकत नाही, जागेवरती येऊन काही बघू शकत नाही. हे बारीक प्रश्न हे नगरसेवकांचं काम आहे. आणि हे जे आज इच्छुक उमेदवार झालेले आहेत तयार, यांनी हे प्रश्न 5-6 वर्षापूर्वी का हातात नाही घेतले? का ते काम नाही करून घेतले? आणि आज 15 दिवस नाही झाले तर याचे पेपरला फोटो, त्याचे न्यूज, हे सगळं चुकीचं आहे. आणि आता हे सर्वसामान्य जनता, राहतेतील युवक हे अजिबात स्वीकारणार नाही. सर्वांचे डोळे उघडलेले आहे. राहतेचं पूर्णपणे वाटोळ झालेलं आहे. नक्कीच. आता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जनता निवडून देणार आहे, तुम्ही त्या पदावरती बसणार, तुम्ही हे सगळे काम करून देणार का? आणि तुम्ही निवडून दिल्यानंतर किती वर्षामध्ये, किती महिन्यात हे सगळं काम करून देणार? मुळात मी सर्वसामान्य लोकांमध्येच राहणारा माणूस आहे. 20 वर्षापासून मी सर्वसामान्य लोकांमध्येच राहतो. कधी मोठी गाडी घेऊन, काळ्या काचा वर करून, काच खाली घेऊन काही मी लोकांशी बोलत नाही. मी मुळात सर्वसामान्य लोकांमध्ये राहतो, तेव्हा मी ते प्रश्न स्वतः त्या पब्लिकमध्ये जाऊनच सोडवणार आहे. आणि मला ते मूळ ते प्रश्न माहीत आहेत. मी 20 वर्षाचा माझा राजकीय अनुभव आहे, सामाजिक अनुभव आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला आजपर्यंत कोणत्याही पदावरती त्यांनी पद स्वीकारलेलं नाही किंवा कोणत्या पदावरती ते आज गेलेले नाही. मात्र एक सर्वसामान्य जनतेचा विचार आणि गावाबाबतचं जे विजन आहे, गावाचा विकास कसा असावा, गावांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कसे सोडता हवे, हे सर्व विजन घेऊन आज तुषार सदाफळे यांनी आहे या नगराध्यक्ष पदासाठी आपले कंबर कसले असल्याचं बघायला मिळत आहे. निश्चितच त्या काही दिवसामध्ये जे काही निवडणूक होणार त्यावेळेस जनता कशा पद्धतीने यांना स्वीकारणार आहे आणि जनता या सगळ्या गोष्टींचा विचार करतील का, हाच प्रश्न या ठिकाणी पडलाय. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता.